विभागीय कार्यकारिणी नांदेड़ विभाग की ओर से नांदेड़ में ऑल इंडिया लाइफ इंश्योरेंस फेडरेशन ऑफ इंडिया का शैक्षणिक मेलावा हुआ। इस अवसर पर एलआईसी में होने वाले बदलाव के बारे में डिवीजन अध्यक्ष कैलाश भुतेकर, प्रतिपाल सिंह वालेचा, वरिष्ठ मंडल प्रबंधक रमेश भट्ट सहित कई मान्यवरों ने इस शैक्षणिक मेलावा को मार्गदर्शन किया। त्याच कार्यक्रमाचं प्रतिमापूजन या ठिकाणी झाल्यानंतर दीप प्रज्वलन या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत। लाइफ इंश्योरेंस एजेंट फेडरेशन द्वारा नांदेड़ डिवीजन का ये शैक्षणिक सेमिनार है। इसमें लगभग 550 अभिकर्ता नांदेड़ मंडल से आए हैं। हमारा ये हर साल होता रहता है प्रोग्राम है। अभिकर्ता को कैसे मोटिवेशन देना, कैसे एलआईसी के बारे में जानकारी देना, उसके प्रोडक्ट के बारे में, उसके पर्सनालिटी डेवलपमेंट के बारे में, एलआईसी एजेंट को क्या दे रहा है उसके बारे में सारी जानकारी देना होता है। ये सारा कार्यक्रम पूरे हिंदुस्तान भर में चलता है। आज ये नांदेड़, मैं तो गुरुद्वारे के कार्यक्रम से आज आया था और इस कार्यक्रम में मुझे यहाँ बुलाया गया है। मैं सबका, हमारे सुधीर पादे जी का और कैलाश जी का हार्दिक अभिनंदन करता हूँ। मेरा कार्यक्रम इस नॉर्थ जोन में है, ये वेस्टर्न जोन का कार्यक्रम है और ऐसा कार्यक्रम ऑल इंडिया लियाफी पूरे हिंदुस्तान में करती है। और हिंदुस्तान ऑल इंडिया लियाफी का कार्यक्रम है कि हर अभिकर्ता जागरूक हो, जो कि 12.5 लाख 13 लाख अब एलआईसी के एजेंट है। अभी उनको पूरी तरह से जानकारी नहीं है, लेकिन फिर भी हिंदुस्तान में एलआईसी का जो पैसा कलेक्शन का काम है, जो इंश्योरेंस का काम है, वो 96% एजेंट्स काम करता है। उसी को मोटिवेशन करने के लिए आज ये कार्यक्रम है। वीआईपी नांदेड़ विभाग हे जे मेळावे आहेत, हे विमा प्रतिनिधीच्या रास्त मागण्यासाठी आपण हे मेळावे घेत असतो आणि हा मेळावे आपण हर वर्षी करत असतो। नांदेड विभागामध्ये जितके शहर येतात तिथं हर वर्षी ठिकाण बदलून आपण हे मेळावे घेत असतो। यापूर्वी आपण 2 ऑक्टोबर 2022 रोजी जालना येथे माननीय वित्तमंत्री भागवतजी कराड साहेब व माननीय रेल्वे मंत्री माननीय रावसाहेब दादा दानवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विमा प्रतिनिधीच्या अडीअडचणीसाठी मेळावे घेतलेले आहे। यापूर्वी या मेळाव्याचा उद्देश काय आहे? ह्या मेळाव्याचा उद्देश एलआईसी मध्ये होणारा बदल, विमा प्रतिनिधीवर होणारा अन्याय याला कसं दूर करता येईल यासाठी हा आपण प्रयत्न करत असतो। आज जो कार्यक्रम आहे हा शैक्षणिक सत्राचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर लियाफीची मीटिंग पण आहे। तर लियाफी म्हणजे काय, तर लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया। लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विमा प्रतिनिधींवरती होणारे अन्याय याला कशी ते दूर करता येतील किंवा त्याच्या सुविधा कशी वाढवता येईल यासाठी आम्ही काम करत असतो। की त्याच्यामध्ये कमिशन जर कमी मिळत असेल तर आम्ही कमिशन जास्तची आम्ही मागणी करतो आहोत। त्याचप्रमाणे ब्रांचमध्ये ते डिव्हिजनमध्ये सर्व ठिकाणी त्या एजंटला व्यवस्थित वागणूक मिळावी किंवा त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स कसे वाढतील याच्यासाठी आम्ही काम करत असतो। आणि मला आनंद वाटतो की नांदेड डिव्हिजन ही वेस्टर्न झोनमधली एक प्रमुख डिव्हिजन आहे आणि त्या नांदेड डिव्हिजन काउन्सिलचं काम आमचे जे भुतेकर पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे। इथलं जे संघटन जे आहे हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आहे। इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही आमच्यावरती होणारे जे अन्याय आहेत त्याच्यावरती आम्ही समर्थपणे आम्ही उभे राहणार आहोत। त्याच्यामध्ये जर वेळ प्रसंगी जर आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही आंदोलनही करू। आता सध्या केंद्र मंत्रालय, सेंट्रल मिनिस्ट्री आणि एलआईसीच्या बरोबर आमची बोलणी चालू आहेत। त्यामुळे आता आम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आहे। जर आमची बोलणी यशस्वी झाली, आमचे जे बेनिफिट्स आहेत त्यांनी आम्हाला दिले तर आम्ही आंदोलन करणार नाही। पण जर बेनिफिट्स जर दिले नाहीत किंवा टाळाटाळ केली तर निश्चितपणे आम्हाला एक प्रखर आंदोलन करावं लागेल।